गोकुळ कॅपिटल्स विरुद्ध गोकुळ नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणारा हा सामना. दोन्ही संघाची उत्तम अशा प्रकारची कामगिरी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. गोकुळ नाईट रायडर्स आणि गोकुळ कॅपिटल्स संघाचे कर्णधार स्वतः फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. उत्कृष्ट अशा प्रकारची त्यांची फलंदाजी आहे. हॅलो, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या झाली 1. पुढील चेंडू आणि केलेला बॉल आणि चौका प्राप्त केलेला आहे त्यांनी आपल्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे 5. 1 बॉल 5 रन. मारा करतायत संतोष केदारी. सामना करतायत विशाल वनगे. पुन्हा एकदा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या बॅटमधून चौकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा प्रकारची फलंदाजीचा नजारा प्रस्तुत करताना संघाचे कर्णधार विशाल वनगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत MVP च्या कॅटेगरीमध्ये आघाडीवर असलेले हे गोलंदाज विशाल वनगे आणि त्यांचे कॉम्पिटिटर त्यांचा सामना करतायत ते समोरच्या संघातील खेळाडू प्रितेश तांबरे. MVP च्या शर्यतीमध्ये असणारे हे दोन्ही खेळाडू. दोन बॉल मध्ये 8 रन अशी धावसंख्या झालेली 9 रन. पुढील चेंडू आणि अशाच प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडून. परंतु 2 धावा त्यांनी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. बेस्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते विशाल वनगे यांच्याकडून आणि त्यांचे जोडीदार सागर कविटकर. गाजलेली अशी ही जोडी सागर कविटकर आणि विशाल वनगे यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील चेंडू संतोष केदारी यांचा. सामना करते विशाल वनगे. कृपया तुषार पेठारी कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना संतोष केदारी उर्फ बाब्या. पुढील चेंडू आणि हा फिरवला चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका एका धावेवरती त्यांना समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झाली 4 बॉल 12 रन. पुढील चेंडू संतोष केदारी यांचा. सामना करतील कविटकर सागर कविटकर. आणि पुन्हा एकदा फिरवला चेंडू आपल्याला म्हणता येईल आणि एका धावेवरती समाधान मारावं लागेल. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 13. 5 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडू. सामना करतायत विशाल वनगे. जर त्यांनी या चेंडूवरती चौकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल
राणे यांच्याकडून प्राप्त होईल. या चेंडूवरती जर त्यांनी चौकार मारला तर त्यांना 101 रुपयाचं प्राइज आहे. शेवटचा चेंडू संतोष केदारी यांचा, पाहूया ते चौकार मारतात का, आणि त्यांनी हा चेंडू सोडलेला आहे. असं म्हणता येईल आपल्याला. दोघांनीही एकमेकांना चेक केलेलं आहे. सो कृपया आता सुरुवात करायची आहे, एकमेकांना चेक करू नका. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, चौकार प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो हुकलेला आहे आणि एका धावसंख्येवरती त्यांना समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या झालेली आहे 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. विशाल वनगे वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती फलंदाजी करताना 5 बॉल 12 रन 240च्या स्ट्राईक रेटने दमदार अशी फलंदाजी या ठिकाणी विशाल वनगे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी मारलेले आहेत. पुढील गोलंदाज अंकित सावंत गोलंदाजीसाठी सज्ज. आतापर्यंत त्यांनी 7 विकेट काढलेले आहेत. बेस्ट बॉलिंग फिगर्स 3 बॉल 3 रन वरती 3 विकेट. 3 खेळाडू बाद केले 3 रन वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. नाईट रायडर्स या संघाकडून पुढील चेंडू सामना करते विशाल वनगे आणि रिव्हर्सचा प्रयत्न कनेक्ट झाला आहे. धावेवरती समाधान मानावं लागतं त्यांना. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 15. 1 ओव्हर 1 बॉल 15. आता स्ट्राईकला आहेत जागर कविटकर. सामना करतील अंकित सावंत यांचा. उत्कृष्ट दिशेने चौकार, दणदणीत चौकार सागर कविटकर यांच्या बॅट मधून निघालेला आहे. चौकार, दमदार शानदार चौकार. 2 बॉल 5 अशा वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना सागर कविटकर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण त्याला म्हणतो, अशा प्रकारचे फटके या ठिकाणी सागर कविटकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह, बॅक टू बॅक कव्हर ड्राईव्ह त्यांनी मारलेले आहेत आणि क्षेत्ररक्षकांना क्षेत्ररक्षण करताना ते चेंडू दिसलेही नसतील अशा प्रकारचे फटके त्यांचे होते. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी मारलेले आहेत आणि धावसंख्या झालेली 23. 1 ओव्हर 3 बॉल 23 रन. पुढील चेंडू अंकित यांचा सामना करतील सागर कविटकर. जबरदस्त अशा फॉर्म मध्ये आहेत ते. बॅटला चेंडूचा संपर्क असा काही खास झालेला नाही, त्याच्यामुळे 1 धावेवरती त्यांना समाधान मानावं लागते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 24. 1 ओव्हर 4 बॉल 24 रन. सामना करतील विशाल वनगे वैयक्तिक 13 अशा धावसंख्येवरती खेळत आहेत. पाहायला मिळते नाईट रायडर्स यांच्या खेळाडूंमध्ये धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 25. 1 ओव्हर 5 बॉल 25 रन. पुढील चेंडू अंकित यांचा. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय. संतोष केदारी मिडॉनवरून मिडॉनच्या दिशेने मूव्ह झालेले आहेत. पुढे चेंडू अंकित यांचा आणि उत्कृष्ट अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेवरती समाधान मानून धावसंख्या झाली 26. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26.
विशाल वनगे 7 बॉल 14 रन, सागर कविटकर 5 बॉल 11 रन अशा वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना दोघांची भागीदारी आतापर्यंत 24-26 अशी झालेली आहे. उत्कृष्ट अशा प्रकारची भागीदारी आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. प्रेझेन्स ऑफ माइंड, रनिंग बिटवीन द विकेट, दोघांचा तालमेल इतका उत्कृष्ट आहे की त्यांना धावसंख्या चोरटी धाव घेताना कोणतीही अडचण येत नाहीये. पुढील चेंडू प्रितेश डांबरे गोलंदाजीसाठी सज्ज आणि पहिला चेंडू आणि उत्कृष्ट अशा कॅच सुटलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी त्यांनी प्राप्त केले. 2 ओव्हर 1 बॉल 28 धावसंख्या. सागर कविटकर या ठिकाणी प्रफुल्ल राणे यांच्याकडून या षटकामध्ये जर सलग 3 चौकार मारले, 4 बॉल मध्ये 3 चौकार मारले, सलग नसतील तरी चालतील, परंतु 4 बॉल मध्ये जर 3 चौकार मारले तर 201 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. 201 रुपयांचं पारितोषिक प्रफुल्ल राणे यांच्याकडून मिळणार आहे जर 4 बॉल मध्ये 3 चौकार मारले तर. कोणीही मारा, 4 बॉल मध्ये 3 मारायचे, 201 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. पुढील फलंदाज मारा करतील डांबरे आणि अशा प्रकारचा गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी प्रितेश डांबरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा अल्पेश गोरिंदे यांच्याकडून प्रितेश डांबरे यांना 3 विकेट, 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतले तर 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्यांना 3 बॉल मध्ये 3 विकेट घ्यायचे आणि विशाल वनगे यांना 3 बॉल मध्ये 3 चौकार मारायचे. पाहूया कोण 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतं आणि कोण 3 बॉल मध्ये 3 चौकार मारतात. आणि पंचांचा दोचा इशारा आणि एक अवंतर धाव आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेली 31. अजूनही पारितोषिक लागू आहे दोन्ही संघांसाठी, प्रितेश डांबरे यांच्यासाठी सुद्धा. पुन्हा एकदा पंचांचा लोचा इशारा आणि अवांतर 1 धाव आणि पुन्हा एकदा धावसंख्या झाले 33. 2 ओव्हर 3 बॉल 33. प्रितेश डांबरे तुम्हाला 3 बॉल मध्ये 3 विकेट घ्यायचे, अवांतर धावा देऊ नका. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका, परंतु आउट 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 दिलाय, पंचांनी आउट दिलाय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल वनगे बाद झालेले. वैयक्तिक 15 अशा धावसंख्येवरती ते बाद झालेले. 2 बॉल 2. फलंदाजीसाठी आता मैदानात उतरलेले शैलेंद्र मुरकर, विरारचे फॅक्टर, विरारचे गाजलेले नालासोपारीचे गाजलेले फलंदाज सकाळी 6 वाजता निघाले घरातून. गोकुळ इंडियन्स चे सगळे खेळाडू स्टेज जवळ उपस्थित व्हायचे. गोकुळ इंडियन्सच्या सगळ्या खेळाडूंनी स्टेज पाशी उपस्थित राहायचं. आता तो देणार बघ. नो बॉल. परंतु आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले होते.
शैलेंद्र बोरकर यांचा रिवर्सचा प्रयत्न होता, परंतु तो सफल झालेला नाहीये. आणि अशा प्रकारे बाबू एकच मारायचं आपल्याला. प्रितेश डांबरे एक बॉल मध्ये एक विकेट घ्यायचे, 501 रुपये घेऊन जायचा. एक बॉल मध्ये एक विकेट घ्यायचा, 501 रुपये घेऊन जायचे. आणि त्यांचा हा प्रयत्न हुकलेला आहे. त्यांनी 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले, परंतु जर त्यांनी या बॉल मध्ये विकेट घेतला असं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं, परंतु ते हुकले. धावसंख्या झालेले 36 अशी धावसंख्या झाली आहे. नाईट रायडर्स या संघाला 3 ओव्हरमध्ये 18 बॉल मध्ये 37 धावांचं आव्हान या ठिकाणी कॅपिटल्स या संघाकडून दिलेलं आहे. गोकुळ वॉरियर्स आणि गोकुळ चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी हजर व्हायचंय. गोकुळ वॉरियर्स आणि गोकुळ चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचंय. गोकुळ चॅलेंजर्स संघ मालक शैलेश गुरव, नाणेफेक 37. नाईट रायडर्स या संघाला 37 धावांचं आव्हान असेल. 18 बॉल मध्ये 37 धावा करायच्या त्यांना आणि आपल्या संघाला विजय मिळवून प्राप्त द्यायचा आहे. आणि त्याचप्रकारे कॅपिटल्स या संघाने 37 धावांच्या आतमध्ये जर नाईट रायडर्स या संघाला रोखलं तर त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो. पाहूया कोणता संघ विजय होतोय. कृपया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, उशीर होत आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. लगे कृपया सहकार्य करायचं आहे, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. कॅपिटलच्या संघाने आपल्या फलंदाजांना उतरवायचंय. तांबरे बॅटिंग हा. हे अजून एक तांबरे आता अजून एक. रितेश डांबरे तुमच्यासाठी पुन्हा एक पारितोषिक आलंय अल्पेश दादा गोरिवले यांच्याकडून. जर तुम्ही आशिष भिडिये यांच्या दिशेने जर तुम्ही 2 चौकार प्राप्त केलात तर तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आशिष भिडिये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत त्या दिशेने जर तुम्ही 2 चौकार प्राप्त केलात तर तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक अल्पेश गोरिवले यांच्याकडून मिळणार आहे. गोलंदाजीसाठी सज्ज शैलेंद्र बोरकर यांचा पहिला चेंडू आणि त्यांनी स्ट्रायकरच्या दिशेने मारलेला हा फटका. 1 धावसंख्या 1 बॉल 1. उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी शैलेंद्र बोरकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 2 धावा. प्रितेश डांबरे आणि अभि तुमच्या दोघांसाठी सुद्धा हे पारितोषिक आहे. तुम्हाला आशिषकडे मारायचं आहे 2 चौकार.
आणि हा त्यांचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. त्यांचा प्रयत्न होता आशिषकडे मारण्याचा, पण तो महेश लाड यांच्याकडे गेलाय आणि धावसंख्या झाली 3. तुम्हाला प्रितेश तुला आशिषकडे मारायचं असेल तर झोपून मारायला लागेल शॉट. पुढचा चेंडू शैलेंद्र बोरकर यांचा, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु एकच रन मिळू शकतो या ठिकाणी. अभिषेक मुंगेकर 4 बॉल 4 रन. 14 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता या ठिकाणी नाईट रायडर्स या संघाला. मारा करतील शैलेंद्र बोरकर. आपला पुढील चेंडू घेऊन येत आहेत, वैयक्तिक पहिलं षटक टाकतायत. 5वा चेंडू स्ट्राईक वरती अभियान उत्कृष्ट अशा प्रकारचा चौकार, दणदणीत अशा प्रकारचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय शैलेंद्र बोरकर यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या झाली 8. शेवटचा चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या आणि धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली आहे 9. 5 बॉल 9. या ठिकाणी नाईट रायडर्स या संघाला 13 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 13 बॉल 28 धावा. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वतःच्याच गोलंदाजीवरती शैलेंद्र बोरकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या हातून एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि तो यशस्वीरित्या झालाय आणि या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. या ठिकाणी 12 बॉल मध्ये 27 रनची आवश्यकता गोकुळ नाईट रायडर्स या संघाला असेल. फलंदाजीसाठी प्रितेश जांभरे आणि अभि या ठिकाणी फलंदाजी करतायत. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानामध्ये तग धरून प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. पाहूया त्यांच्या प्रयत्नांना किती यश येतंय. पुढील गोलंदाज आणि संघाचा कर्णधार MVP प्लेयर विशाल वनगे यांचा वेगवान असा चेंडू कीपरलाही पकडता आलेला नाहीये. पंचांचा नोचा इशारा आणि 2 अतिरिक्त धावा, अशा 3 धावांची भर पडते धावसंख्येमध्ये. 145च्या स्पीडने टाकलेला हा त्यांचा चेंडू कीपरलाही पकडता आलेला नाहीये. परंतु मागे क्षेत्ररक्षण करणारे त्यांचे क्षेत्ररक्षक आशिष भिडे यांनी हा उत्कृष्ट अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलेलं. पुन्हा एकदा आशिष क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा आणि अतिरिक्त 4 धावसंख्या आणि धावसंख्येमध्ये पुन्हा भर पडते. धावसंख्या झालेली आहे 18. स्कोर मध्ये भरघोस अशा प्रकारच्या रनांचं योगदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अत्यंत खराब अशी विशाल वनगे यांची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सलग 2 चेंडू त्यांनी नो टाकले आणि त्यात 2 चेंडूंवरती अतिरिक्त अशी धावा दिलेल्या आहेत. 1 ओव्हर 18 रन, 1 ओव्हर 18 रन, 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. गोलंदाज मला वाटतं बदललेला आहे आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे महेश लाड. उत्कृष्ट अशा प्रकारचा गोलंदाज या पूर्ण लीग सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहूया आपल्या ते संघासाठी काय करतात आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं याला म्हणतात लेझी फिल्डिंग. चौकार अभि यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. ऍक्च्युली याचं योगदान अभिचं कमी आणि त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूचं जास्त आहे. 22 रन, 1 बॉल 22 रन, 11 बॉल मध्ये 15 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चौकार
आणि अशा प्रकारे बॅकफूट वरती गेलेला आहे विशाल वर्मा यांची टीम. पुन्हा एकदा अतिरिक्त अशी धावसंख्या संघाला प्राप्त झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 27. एक बॉल 27. 11 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 10 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू अडवलेला आहे. आता अडवलेला आहे त्यांनी. दोन बॉल झाले. 2 बॉल 8 बॉल बाकी आहे. 4 बॉल बाकी आहे. लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू. धावसंख्या झाली आहे 29. 9 बॉल मध्ये 8 रनांची आवश्यकता. आणि उत्कृष्ट अशा प्रकारचा या ठिकाणी चेंडू महेश राड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला आहे. अभि यांना हा चेंडू समजला नसावा कदाचित. पुढील चेंडू 8 रनची आवश्यकता. 8 चेंडू 8 धावा. आणि हा आशिष बिडी यांच्याकडे गेलेला चेंडू या ठिकाणी प्रफुल्ल राणे यांच्याकडून अभिषेक यांच्यासाठी पारितोषिक आलंय. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारला तर तुम्हाला 201 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे प्रफुल्ल राणे यांच्याकडून. आणि जर प्रितेश डांबरे यांनी मारली, प्रितेश डांबरे यांनी 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले तर अल्पेश गोरिवले 201 रुपये देतील. रिव्ह्यू घेतलाय पण चालू आहे का रिव्ह्यू? कृपया पंचांनी चेक करायचं आहे वाईट आहे की नाही. पंचांना विनंती आहे त्यांनी कृपया चेक करायचं वाईट आहे की नाही. 6 बॉल मध्ये ऍक्च्युली 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. परंतु हा चेंडू रिव्ह्यू साठी गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहावं लागेल वाईट आहे की नाही. बाकीच्यांनी कृपया त्यांनी कुठे तिथे जायचं नाही. फक्त पंचांनी या ठिकाणी बघायचंय. बाकीच्या खेळाडूंनी कृपया बाजूला व्हायचंय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडते. 7 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट अशा प्रकारचा फटका प्रितेश डांबरे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा त्यांचा फटका त्यांना
चौकार प्राप्त करून देतोय. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली आहे सहा चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता गोकुळ नाईट रायडर्स या संघाला. आणि या ठिकाणी सगळे क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू जवळ आले. पाहूया काय करतात. आणि डायरेक्ट स्टंपला लागलाय बॉल. उत्कृष्ट अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता. स्ट्राईक वरती आहेत MVP प्रितेश डांबरे. MVP शर्यतीत असणारे खेळाडू प्रितेश डांबरे. पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे विजय मिळवून देत आहेत. आपल्याकडे शेवटचा 1.5 तास उरलेला आहे, त्याच्यामुळे कृपया संघांना विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे, त्यांनी पटापट उत्कृष्ट अशा प्रकारचा फटका या ठिकाणी प्रितेश डांबरे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आणि या ठिकाणी नो बॉल होता पंचांचा निर्णय आणि गोकुळ नाईट रायडर्स हा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. त्यांचं अभिनंदन. कृपया